नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माणसं ओळखायला चुकाल तर खूप मोठं नुकसान करून घ्याल. नंबर 1, आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर तर तेव्हाच बनते जेव्हा तुम्ही स्वतःसाठी जगायला सुरुवात करता आणि त्याचबरोबर ही वास्तवता ही स्वीकारता की या जगात तुम्ही प्रत्येकाला आनंदी ठेवू शकत नाही. नंबर 2, ज्या नात्यांमध्ये तुम्ही एकमेकांसोबत एकदम मूर्खासारखं वेड्यासारखं वागू शकता ते नातं तुमच्या सर्वोत्तम नात्यांपैकी एक आहे असे समजून घ्यावे. नंबर 3, जेव्हा एखादी स्त्री तिच्या समस्यांबद्दल तुमच्याबरोबर बोलते तेव्हा तिला कोणतेच उत्तर किंवा समाधान अपेक्षित नसतं. तिला फक्त कोणीतरी आपलं ऐकून घ्यावं हेच हवं असतं. नंबर 4, जेव्हा तुम्ही एखादं नातं जोडता तेव्हा तुम्हाला वाटतं की ते नातं शेवटपर्यंत टिकेल, पण वास्तवता ही आहे की ते नातं तोपर्यंतच टिकतं जोपर्यंत दोन्ही बाजूनी खरं नातं टिकवण्यासाठी प्रयत्न होतात. एकाने जर प्रयत्न थांबवले तरी ते नातं तुटायला वेळ लागत नाही. नंबर 5, तुम्ही घेतलेलं थोडंसं टेन्शन तुम्हाला गोष्टी चांगल्या प्रकारे लक्षात ठेवण्यास मदत करतात, परंतु घेतलेलं जास्त टेन्शन तुमच्या स्मरणशक्तीला अडथळा मात्र नक्कीच निर्माण करतात. नंबर 6, तुम्ही नेहमी कालचाच विचार करत बसाल तर तुम्ही उद्याचा विचार कधी करणार आहात आणि तुमच्या आयुष्यात उद्या कधीच उजळणार नाही. नंबर 7, पुरुषाची सर्वात मोठी चूक म्हणजे दुसऱ्या एखाद्या पुरुषाला आपल्या बायकोला हसवण्याची संधी देणे. नंबर 8, जर तुम्हाला लोकांना आनंदी करण्याची संधी मिळत असेल तर त्यांना नक्कीच आनंद द्या. कधी कधी लोक शांतपणे आयुष्याची झगडत असतात. तुमची एक कृती त्यांचा अख्खा दिवस छान बनवू शकतो. नंबर 9, अतिविचार करण्यामुळे माणूस रात्री 2 ते 4 तास कमी झोपतो. त्यामुळे अजिबात अतिविचार करू नका आणि आपलं आरोग्य बिघडवून घेऊ नका. नंबर 10, एकदा तुमच्या मनात एखाद्याबद्दल प्रेमाची भावना निर्माण झाली तर त्या कायमस्वरूपी तशाच राहतात. भलेही आता ती व्यक्ती तुम्हाला आवडत असो अथवा नसो, पण मनात प्रेम कायमच राहत असतं. नंबर 11, आकाशातील ग्रह पृथ्वीवरील माणसांवर परिणाम करतात की नाही याबद्दल संशयच आहे, पण मात्र पृथ्वीवरील माणसं एकमेकांबद्दल जे ग्रह करून घेतात ते मात्र माणसाच्या जीवनावर निश्चित परिणाम करतातच. नंबर 12, दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपल्या माणुसकीची माणसं तोडू नका, कारण काडी टाकून आग लावणे आणि नंतर शांतपणे आग शेकत बसणे ही जगाची रीत आहे. लक्षात ठेवा, एखाद्या नात्यात फूट पडली तर ती भरून काढायला खूप वेळ जातो, कदाचित संपूर्ण आयुष्यही जात असतं. नंबर 13, आयुष्यात आपल्याला सर्व काही मिळतं, पण आपण जे शोधतो ते मात्र आपल्याला कधीच मिळत नाही. आयुष्य संपत जातं, शोधकार्य काही थांबत नाही आणि अंतिम क्षणी लक्षात येतं की जे आपण बाहेर शोधत होतो ते तर माझ्या जवळच होतं. नंबर 14, रागात माणसाने कधी इतकंही पुढे जाऊ नये की तो निवळल्यानंतर परतीचे सर्व दरवाजे बंद झालेले असतील. नंबर 15, प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे हे आपल्या हातात नाही, पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न करणे मात्र आपल्या हातात नक्कीच असतं. नंबर 16, झालेल्या चुकांमुळे जर आपण प्रयत्न करायचे थांबवले तर ते चुकीचे असते. त्या चुकातून शिकणे आणि पुढे जात राहणे म्हणजेच आयुष्य जगणे असते. नंबर 17, थोडं महागच पडलं दुसऱ्यांसाठी जीवन जगणं, वय खर्च झालं सगळं आणि हाती पण काहीच नाही उरलं, असं आपल्याकडे बऱ्याचदा होत असतं. नंबर 18, आयुष्यात झालेल्या चुकांमुळे जर आपण प्रयत्न करायचे थांबवले तर ते चुकीचंच असतं. चुकांतून शिकणे आणि पुढे जात राहणे म्हणजेच आयुष्य जगणे असते. नंबर 19, सर्वांच्या आयुष्यात काही ना काहीतरी दुःख येतच असतं. कोणी त्या दुःखामुळे खचून जातं तर कोणी त्याच्याकडे एक संधी म्हणून बघतो. जी व्यक्ती अगदी थोड्याशा दुःखाने खचून जाते तिला जीवनात पाहिजे तेवढं यश मिळत नाही, आणि जी व्यक्ती त्या दुःखात संधी शोधण्याचा प्रयत्न करते तिच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. नंबर 20, स्मशानातील त्या राखेमध्ये खूप शोध घेतला, पण माणसाचा मान सन्मान अहंकार रुबाब स्वार्थ तेथे कुठेच सापडला नाही. जो तो त्याच्या आयुष्यभर मिरवत होता, माणसांना दाखवत होता. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.